अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये झालेली भेट जागतिक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या बैठकीत दोन सर्वात संवेदनशील मुद्दे चर्चेत होते, इराण युद्ध आणि तैवान। तज्ञांच्या मते इराण इस्रायल संघर्षामुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झालाय। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जगभर महागाईचा दबाव वाढलाय। त्यामुळे अमेरिका आणि चीन दोघांनाही परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज आहे। चीन हा इराणचा महत्त्वाचा व्यापार भागीदार असल्याने तो मध्यस्थीची भूमिका बजावू शकतो। तैवानच्या मुद्द्यावर मात्र परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे। शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांना स्पष्ट इशारा दिलाय की तैवानमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप वाढला तर संघर्ष तीव्र होऊ शकतो। तरीही तज्ञांचे मत आहे की दोन्ही देश थेट लष्करी संघर्ष टाळू इच्छितात। भूराजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या भेटीत मोठा करार होण्याची शक्यता कमी असली तरी दोघांचा संवाद सुरू राहणं हे सकारात्मक पाऊल आहे। इराण प्रश्नावर मर्यादित सहमती आणि तैवानवर तणाव कमी करण्याचे संकेत मिळाल्यास जागतिक बाजारांना दिलासा मिळू शकतो। अमेरिका आणि चीन मधील टॅरिफ वॉरने गेल्या काही वर्षात जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिलाय। ट्रम्प शी जिनपिंग यांच्या भेटीकडे गुंतवणूकदारांची सर्वाधिक नजर याच कारणामुळे लागली होती। तज्ञांच्या मते दोन्ही देशांमध्ये पूर्ण समझोता तात्काळ होण्याची शक्यता कमी आहे। मात्र नवीन शुल्कवाढ रोखणं, काही वस्तूंवरील शुल्क कमी करणं आणि व्यापार चर्चेसाठी स्थायी यंत्रणा उभारणं यावर सहमती होऊ शकते। व्यापार तज्ञ सांगतात की चीनकडून अमेरिकन कृषी उत्पादनं, ऊर्जा आणि विमान खरेदी वाढवण्याचं आश्वासन दिल्यास ट्रम्प प्रशासन काही शुल्क सवलती देऊ शकतं। तसेच दुर्मिळ खनिज पुरवठा हा देखील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा आहे। विश्लेषकांचं मत आहे की टॅरिफवर संपला असं घोषित करण्याइतपत प्रगती लगेच होणार नाही, परंतु संघर्षाचा पुढील टप्पा टाळण्यासाठी तात्पुरते युद्धविराम सदृश स्थिती निर्माण होऊ शकते, जे की जागतिक शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरेल। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ट्रम्प शी जिनपिंग भेटीमुळे भारताला काय मिळू शकतं। कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास मोठा दिलासा मिळेल। पेट्रोल डिझेल दर स्थिर राहू शकतात, महागाईवर नियंत्रण राहू शकतं। भारताचा आयात खर्च कमी होऊ शकतो, रुपयावरील दबाव कमी होऊ शकतो। तेल दर कमी झाले आणि डॉलर मजबूत होण्याचा वेग कमी झाला तर भारतीय रुपयाला आधार मिळू शकतो। यामुळे आयातदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळू शकतो। जागतिक बाजारात स्थिरता, अमेरिका आणि चीन मधील तणाव कमी झाल्यास जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं। याचा फायदा भारतीय शेअर बाजार आणि परदेशी गुंतवणुकीला होऊ शकतो। चीनवरील अमेरिकन शुल्क कमी झाल्यास भारताची संधी कमी होऊ शकते। गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी चीनऐवजी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार केला। जर अमेरिका चीन व्यापार संबंध सुधारले तर काही कंपन्या पुन्हा चीनकडे वळू शकतात। अमेरिकेतील महागाई पुन्हा वाढीच्या मार्गावर असल्यानं फेडरल रिझर्व्ह सिस्टम अर्थात फेड समोर मोठे आव्हान उभं राहिले। ताज्या आकडेवारीनुसार ग्राहक आणि उत्पादक किंमत निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेत। यामुळे बाजारात पुन्हा व्याजदर वाढीची शक्यता चर्चेत आली आहे। डिसेंबर पर्यंत फेड दरवाढ करू शकतो अशी शक्यता वित्तीय बाजार आता गृहीत धरतंय। सध्या सर्वात शक्य पर्याय म्हणजे फेड तातडीनं निर्णय न घेता पुढील महागाई आणि रोजगार आकडे तपासेल। जर महागाई सतत वाढत राहिली तर 2026 अखेरपर्यंत किमान दरवाढ होऊ शकते। याचा परिणाम डॉलर मजबूत होण्यास दिसू शकतो। इराण युद्धामुळे तेलाचे दर वाढले आणि अमेरिकेत व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला। या दुहेरी दबावामुळे भारतीय रुपया विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचलाय। ताज्या व्यवहारात रुपया प्रति डॉलर 95.70 ते 95.80 या पातळीवर व्यवहार करत असल्याचं दिसून आलंय। तज्ञांच्या मते जर तेलाचे दर उच्चच राहिले आणि डॉलर आणखी मजबूत झाला तर रुपया 96च्या पुढे जाऊ शकतो। मात्र ट्रम्प शी जिनपिंग बैठकीत इराण आणि व्यापार प्रश्नांवर सकारात्मक संकेत मिळाल्यास तेलाचे दर कमी होऊ शकतात। अशा परिस्थितीत रुपयाला काहीसा आधार मिळू शकतो। चलन तज्ञांच्या मते यात भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत राहील। त्यामुळे रुपयाची घसरण अचानक न होता नियंत्रित पद्धतीने होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ट्रम्प शी जिनपिंग भेटीवर जगाचं लक्ष आहेच, मात्र ही भेट भारतासाठी ही अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। ही भेट भारतासाठी अल्पकालीन दिलासा देणारी पण दीर्घकालीन स्पर्धा वाढवणारी ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।